मी सुवर्णा धानोरकर. इथे बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात आलं असेल की योगा डे सेलिब्रेट करायचा आहे आणि माझ्यासोबत आहे भूषण प्रधान. हाय नमस्कार. हाय. नमस्कार. आज जागतिक योगा दिवस, त्यामुळे जागतिक योग दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भूषणकडून तर शुभेच्छा दिल्या आहे आणि मी माझ्याकडून आणि झी 24 तासकडून तुम्हाला सगळ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देते. आणि आपण सगळ्यांनी कसं तंदुरुस्त राहायला हवं याच्या टिप्स आपल्याला भूषण सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा शो शेवटपर्यंत बघावा लागेल आणि काही आसनंसुद्धा भूषण आपल्याला शिकवणार आहे. भूषण, सुरुवात करूया आपण. येस, नक्कीच. बेसिकली सगळ्यांनाच माहिती आहे मी फिटनेस रिलेटेड किती अवेअर आहे आणि जिम रिलेटेड माझा वर्कआउट करतच असतो. त्यामुळे आज आश्चर्य वाटेल की कदाचित जागतिक योग दिवस म्हणून फक्त भूषण आलाय का, तर मलाही काही योगासनं माहिती आहेत. उलट मी असं म्हणेन की काही आसनं माहिती आहेत जी नंतर कळत की ह्यांना आसनं म्हणतात, की हे बेसिक आपले बॉडी मुवमेंट्सच आहेत आणि त्याच्यातनं तो इंटरेस्ट येत गेला. आणि त्याच्यामुळे, कारण की जिमची बॉडी म्हटली जी माझ्या नाही म्हटलं तरी फिटनेससाठी सुद्धा आणि ओव्हरऑल एक नाही म्हटलं तरी एक ॲक्टर म्हणून ती गरज आहेच. पण ते होत असतानाच कुठेही स्टिफनेस, जो युजली जिमच्या बॉडीचा एक स्टिफनेस येतो, तो कुठेही का जाणवत नाही, कारण की रेग्युलरली योगासनं करत असतो. तर ते सगळ्यांना आश्चर्य वाटतं, कारण स्क्वॉट्स असो, मग एक लेग एक्सरसाइजेस असो, अपर बॉडी एक्सरसाइजेस असो, कुठेही तो अति होणार नाही असं पण आहे. पण नक्कीच नुसताच योगा करून कधी कधी असं वाटतं की खूपच लीन बॉडी आहे, तर तशी सुद्धा माझी बॉडी नाही. त्याचा कॉम्बिनेशन असल्यामुळे ती फ्लेक्सिबिलिटी आणि जिममधली बॉडी, जिममध्ये जाऊन वर्कआउट करत असल्यामुळे ते मसल साईज म्हणा किंवा स्ट्रेंथ, असं कॉम्बिनेशन खूप चांगलं आलं. पण नक्कीच योगाचा हा दिवसेंदिवस चांगलाच म्हणजे एक अवेअरनेस आहे आणि त्याचा उपयोग सुद्धा, त्याचं स्वतःला सुद्धा खूप जाणीव होते की पर्सनल फिजिकल हेल्थ ॲज वेल एज मेंटल हेल्थसाठी किती महत्त्वाचं आहे. भूषण, मला प्रेक्षकांना आणखी एक सांगायचं आहे. नेहमी तुम्ही कुठल्याही चॅनलवर किंवा कुठेही ज्या वेळेला योगा डे सेलिब्रेट करत असतात तेव्हा बघतात तर ॲक्टर्सेस असतात सोबत. म्हणून मी ठरवून असं प्लॅन केलं की नाही, आपण ॲक्टरला आणायचं. म्हणून भूषणला बोलवलं की भूषण, तुझी योगासनं चांगली असतात, तू खूप छान पोजेस करतोस, त्यामुळे तू ये आणि आम्हाला सगळ्यांना योगासन शिकव. खरं सांगू तर त्याचबरोबर असं वाटतं की ॲक्टर्सना खूप माहिती असतं, पण आज मला सांगायला आवडेल की सुवर्ण स्वतः सुद्धा योगा फॉलो करते आणि उलट माझ्यापेक्षा खूप जास्त आसनं ही तिला माहिती आहेत. म्हणजे एका पॉईंटला आम्ही गप्पा मारत असताना मला हेही जाणवलं आणि मी सुवर्णाला म्हटलं की खरं तर उलटं करता आलं असतं की मी इंटरव्ह्यू घेतो आणि तुला काही आसनं विचारतो. पण हे झालंय कारण की आजकाल फिटनेस हे नुसतं सेलिब्रिटीज पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. योगा सुद्धा नुसतं सेलिब्रिटीज किंवा हे करतात असं नाहीये. जे आधी आपल्याला काय माहिती असायचं, शिल्पा शेट्टी करते, तिने एक अवेअरनेस नक्कीच आणून दिलं. जसं जिमच्या बॉडीसाठी सलमान खान आपण म्हणतो, तर हे कॉम्बिनेशन तसं आज यूथ खूप अवेअर झालेला आहे आणि सगळ्या इंडस्ट्रीमधले सगळ्यांनाच मग ओके, जिम आपल्याला वर्कआउट करायला जमत नाही, मग काहीतरी योगा, मग काहीतरी अजून वेगवेगळे फॉर्म्स आहेत, मग कोणी कलरीपेट्टू करेल. तर हे सगळे फॉर्म्सही तुम्ही फाइंड आउट करून तुमचा फिटनेसचा तुम्हाला बेनिफिट कसा होतोय हे कुठेतरी शोधणं गरजेचं आहे. आणि भूषण, तू सुरुवातीला बोलताना म्हणालेलं की आपण रोज आपलं जे रोजचं काम सुरू असतं त्याच्यात पण काही आपले स्ट्रेचेस असतात, ती योगासनं आहेत हे आपल्याला माहित नव्हतं, नंतर कळलं. तर मला वाटतं तेच आपण सगळ्यांना सांगूया, म्हणजे त्यांना पण कळेल की आपण पण योगासनं करतो. येस, नक्कीच. खरंच म्हणजे बेसिक आता जिममध्ये गेल्यानंतर काही स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करतो, ज्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजेसनाच खरं तर ती एक आसन आहेत. फक्त एवढंच मला वाटतं योगासन करत असताना त्याला एक शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं खूप बेटर असतं. म्हणजे आसनं एरवीच होत आहेत. जसं जिम वर्कआउट सुद्धा आपण म्हणू की कोणी काय म्हणतो आपण, आपले कामगार मंडळी जे असतात रस्त्यावरती दगड फोडताना किंवा बाकी काम करताना त्यांच्याही व्यायाम त्यांचे 6 पॅक असतात. मग आपल्याला तेच जिमला जाऊन दोऱ्या हे करून आणि असं सगळं काय काय हे माझी आजी करायची धोपटण्याने, ते एक्सरसाइजेस आपण करतोय, टायर ओलांडला असो, वर्कआउट्स, हे सगळे मुवमेंट्स. तर तसंच योगाच्या बाबतीत सुद्धा आहे की हे मुवमेंट्स आपले एरवीच होतात, पण ते एक डिसिप्लिन जर लावून घेतलं तर ते बॉडीला सुद्धा एक प्रकारचं आपण कम्युनिकेट करतो, आपल्या स्वतःच्या शरीराशी आपण व्यक्त होतोय, स्वतःच्या शरीराला कम्युनिकेट करतोय, बोलतोय की मी तो वेळ देतोय तुझ्यासाठी. आणि दॅट इज ती एक असा एक क्षण तो आहे की तुम्ही फक्त तुमच्या बरोबर असता, कारण की ते जर नसेल तर असं नाही, इझिली जमणार नाही, तर इंजुरीज होतात. म्हणजे साधं तोलासन सुद्धा असेल तर तो बॅलन्स होणारच नाही जर तुम्ही त्या क्षणी तिथे नसाल. त्यामुळे हे काही बेनिफिट्स योगाचे आहेत. म्हणून साधं म्हणजे मी जिममध्ये गेल्यानंतर एक बेसिक स्ट्रेच आपण जो करतो, पण तोच स्ट्रेच म्हणजे ताडासन आहे. तर सगळ्यात बेसिक स्ट्रेच मी तो कायम जिममध्ये गेल्यानंतर सुद्धा करतो. सुरुवातीचे 5-10 मिनिटं हे कायम माझी ही आसनं असतात. फक्त ते कोणी बघेल तर असं वाटेल हे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करतोय, पण तीच एक आसन आहे. त्यामुळे मी सुरू करतो ते ताडासननी, विच तुम्हालाही वाटेल की अरे हे तर आम्हीही करतो. तर सेमच आहे. हात असे हे ठेवून वर करायचे आणि टोज पण वर करायचे
हा हेच होतं बॅलन्स आपलं जाणं. एवढंच आहे की प्रत्येक आसनामध्ये काय असतं, विथ प्रॅक्टिस तुम्ही ते ड्युरेशन वाढवू शकता. त्या आसनामध्ये तितका वेळ थांबता येणं गरजेचं आहे. आता हेच आता बोलत असताना हे करत असल्यानंतर ऑटोमॅटिकली बॅलन्स होतो, बिकॉज आय एम नॉट हिअर. मी आता तुम्हाला सांगण्याच्या ह्याच्यात अशा ह्याच्यात होतं, कारण की आय एम डेफिनेटली नॉट अ ट्युटर. योग गुरु जे असतात त्यांना हे जमतं, ते आपल्याला नाही. तर आता मी जरा तोंड बंद ठेवून फक्त आसन करणार. सो लेट्स ट्राय. चालेल. हे पहिलं होतं. त्यानंतर साधं, आता काही आसनांची नावं आपल्याला मराठीत माहिती आहेत, काही इंग्लिशमध्ये माहिती आहेत. कारण काय कधी कधी असं वाटतं मराठीमधलं पण आपल्याला डिफिकल्ट, केवढं मराठी, मी स्वतः इंग्रजी शब्दांचा वापर जास्त होतो. पण तरी जसं आता बटरफ्लाय पोज ही जी आपण म्हणतो, तर ते बटरफ्लाय लक्षात ठेवायला म्हणून सोपं आहे, पण त्यालाच बद्धकोनासन, बरोबर ना? बद्धकोनासन त्यालाच म्हणतात. सो आपण त्यात जाऊया. नेक्स्ट ते असेल. सो खाली बसणार आहोत आपण आता. आता यात सुद्धा सेम आहे, प्रोसेस वाईज असतं की पाय पुढे घेणं. हे सुद्धा शिस्तीत शिकणं का गरजेचं असतं, कारण की बॉडी तशी वॉर्म होणं गरजेचं असतं. अचानक या पोजमध्ये आता मी बसल्यानंतर मला त्रास होणार नाही. तरी मी तुम्हाला हेही सांगेन, आज मी कुठेतरी मी कसा योग करतो ते तुम्हाला सांगतोय. मी शिकवत नाहीये, कारण तुम्ही डायरेक्टली त्या ह्याच्यात करायला जाल, त्या स्पीडनी करायला जाल तर कदाचित तुम्हाला इंजुरीज होऊ शकतील. तर एवढंच एक की मी काय योगा करतो त्याने अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही शिकून घ्या. पण काही आसनं मी नक्कीच दाखवेन जी रेग्युलरली करतो. तर हे त्यानंतर पाय जवळ घेणं, आणि इवन मी असं ऐकलं ही पावलं तुमच्याकडे फेसिंग असली पाहिजेत, आणि त्यानंतर पाय खाली नेणं. जेवढा जातोय आधी युजली एवढाच जाईल तर इट्स फाईन. तो स्ट्रेच तिकडे फील होणं हा गरजेचा आहे. नेक्स्ट लेवलला तुम्ही खाली जाल, नेक्स्ट खाली जाल, नेक्स्ट खाली. सो लेट जस्ट अँड बी देअर. नेक्स्ट की चेन खाली नेणं. नेक्स्ट इवन हाताच्या याने इफ यू वॉन्ट हात पुढे नेणं आणि खाली जाणं. मला कायम वाटतं की हे मुवमेंट्स होत असताना आपल्याला स्वतःला स्ट्रेचेस जाणवतात की जिकडे स्टिफनेस आहे ते रिलीज होणं, त्या मोमेंटला जास्त थांबणं हे कुठेतरी गरजेचं असतं. आता तुला सुद्धा योगाच्या याने माहिती आहे, पण आत्ताच्या याच्यात कुठे तुला चुकीचं किंवा असं काही वाटतंय किंवा विच यू वुड लाईक टू गिव्ह मी अ टिप? नाही, खरं तर मी पण शिकतेच आहे, त्यामुळे मला पण कधी असं वाटतं की अरे नाही आपलं चुकतंय का, किंवा एक गोष्ट आता जाणवली की तुझं चेन टच होतंय, माझं टच झालं नाही. आणि हे खूप जणांच्या मनात असतं की अरे नाही त्याला व्यवस्थित जमतंय, मला जमत नाही. हे मनात ठेवायला नको, हा न्यूनगंड नको. प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. कोणाची लोअर बॉडी स्ट्रॉंग असते, कोणाची अप्पर बॉडी स्ट्रॉंग असते. त्यामुळे जे असं मला जमतं ते तुला जमेलच असं नाही, किंवा तुला जे जमतं ते मला जमेल असं. कोणाची लोअर बॉडी फ्लेक्सिबल असेल तर कोणाचे बॅक स्पाईन अशा आणि फ्लेक्सिबिलिटी अपर बॉडीमध्ये जास्त असते. एवढंच आहे की आता मी सुद्धा ह्या स्ट्रेच कायम करत असल्यामुळे तो एवढा इझिली जमतो. म्हणजे खरं सांगू तर आधी मी चेन पण नाही खाली न्यायचो, मी डायरेक्टली फक्त असं जायचो. तर कोणीतरी ते सुरू की हे नाही तुला चेन आणि चेस्ट खाली नेण्याची तुला अजून, आणि विच आय फेल्ट, कारण की हे जाताना स्पाईन टर्न व्हायचं. तर ते करण्यापेक्षा जर फक्त हे केल्यानंतर ते खूप इझिली and I can stay in this moment. प्लस मला असं वाटतं प्रत्येकाचं ना आपापले कसं आसन असतंच की ज्याच्यात खूप वेळ आपण थांबू शकतो किंवा कम्फर्टेबल वाटू शकतो. म्हणजे साधं मला मांडी लहानपणापासून, मला ही मांडी घालणं हा प्रकारच माहिती नाही, की लहानपणापासून मांडी अशीच घालतो की तरी पद्मासन म्हणजे खालचा पाय पण वरती पण दोन्ही असे. हे तर अर्धपद्मासनच असायचं, म्हणजे लहानपणापासूनची सवय. जेवायला खाली पाटपाणी वाढल्यानंतर बसलं की मी असंच बसायचं. कधीतरी सांगायचं की नाही मांडी अशी घालतं, थोड्या वेळ राहील ऑटोमॅटिकली पाय हा असाच येतो, मग आयदर दिस का दिस. तर त्यामुळे ही आपली त्या ह्यानी असते. मला इव्हन ह्याच्यापेक्षा कम्फर्टेबल ॲट टाइम्स असं बसणं, म्हणजे कोणत्या काही जसं मी म्हटलं की आता या सद्गुरूंच्या प्रोग्रामला गेलो तर तिकडे कुठे गेलो बसायचं असेल तर मला मांडी घालून बसण्यापेक्षा हे खूप कम्फर्टेबल वाटतं. आय कॅन सिट इन दिस पोझिशन, या पोझिशनमध्ये मी तासन तास बसू शकतो, किंवा इव्हन तेच जसं बटरफ्लाय म्हटलं त्या ह्याच्यात बसू शकतो. सो हे जिममध्ये युजली जिमच्या आधीचा योगा ज्यांनी बॉडीसुद्धा वॉर्म होते आणि माझं रोजची योगासनं सुद्धा होतात, त्यातलाच हा एक झाला. बटरफ्लाय जे आपण म्हटलं बद्धकोनासन, ते झाल्यानंतर पद्मासन करूया, आणि पद्मासनातनं आपण तोलासन करणार आहोत.
ही पण नावं खूप लक्षात ठेवण्यासाठी चांगली आहे. म्हणजे जसं मी म्हटलं बटरफ्लाय पोज म्हणून नुसतंच लक्षात राहतं इंग्लिश असं नाहीये. तर तोलासन आता नक्कीच की बॉडी द्या आणि बॅलन्स आपण करणार हा. आहोत. आणि पद्मासन सुद्धा सगळ्यांना जमतं असं नाही. हो, अर्ध पद्मासन जमतच, हो बरोबर. पण दोन्ही आणि दुसरा तो पाय comfort- घेताना या एक्झॅक्टली. तो स्टिफनेस असतो. आता ह्याच्यात सुद्धा गरज नाहीये, पण कधी कधी मला ती आता स्ट्रेंथ कुठेतरी रिस्टची किंवा फिस्टची Gym मुळे. डेव्हलप होणं, त्याच्यामुळे मी हात असं ठेवूनही ही हे करू शकतो तोलासन, तुलासन. आयडियली ॲप पोझिशन ही अशी आहे, पण मला असं युजली आवडतं. सो लेट्स सी. आता इकडे असणं गरजेचं आहे. बॅलन्स होतोय का? नॉट नेसेसरी, कदाचित थोडासा बॅलन्स येऊ शकतो, पण मी आता तेच सांगणार होते. सो लेट्स कॉन्सन्ट्रेट, बी हिअर, आणि या क्षणात आत्ता येऊया आणि प्रयत्न करूया. सो तोलासन झालं. त्यानंतरच दुसरं एक परत इंग्लिशकडे वळतोय मी. पिजन पोज जी असते त्याला काय म्हणतात? एक कपोतासन, ते मला तर येत नाही. अर्ध कपोतासन येतं मला. कपोत म्हणजे कबूतर. अच्छा, ओके. अर्ध मला पण आता माहिती नाही मी जे करतोय ते अर्ध कपोतासन आहे का फुल आहे. तर लेट्स जस्ट ट्राय. मला मी डायरेक्ट बसून हे करतोय. सो हे अर्ध कपोतासन. ओके. आता यात सुद्धा त्याच्यात हे असतात, म्हणजे मला वाटतं आसन आपण पण थोडं म्हणजे त्याचा जो फॉर्म असतो हे करणं गरजेचं आहे. पण बॉडीनुसार आपला स्टिफनेस कुठे आहे तो जाणून आपण अजून पण शोधू शकतो. म्हणजे हेच आता जिम आणि योगा हे एकत्र करत असल्यामुळे मी त्याप्रमाणे माझी फ्लेक्सिबिलिटी इंटॅक्ट राहण्याप्रमाणे आता मी फील करून मी लिटरली बॉडीमधले ते पॉईंट शोधतो की कुठे स्टिफनेस आहे. मग खाली आता आपण गेलो त्यानंतर मी इव्हन मूव्ह होतो की टू चेक की मला आणि आतनं जाणवतं हे, म्हणून त्या क्षणात इट्स अ कम्युनिकेशन विथ युअर बॉडी की कुठे आपल्याला फील होतं. हे करून लिटरली मी तो सर्च करतो आणि त्या मोमेंटला हे थांबलं. सिमिलरली दुसऱ्या पायासाठी हे बरोबरच असतं, हात सरळ ठेवणं. सो मी म्हटलं तसं सुवर्णाला जास्त माहिती आहे. नाही, मला माहिती असं नाही. नाही, पण जेन्युअनली बिकॉज रेग्युलर प्रॅक्टिस योगाच्या ह्यानी तुझी जास्त आहे आणि माझं जिम प्लस योगा असं असल्यामुळे. आणि अर्ध कपोतासन केल्यामुळे हॅमस्ट्रिंग्स ओपन होतात, Right. बोन ओपन होतात आणि स्ट्रेंथ वाढत जाते. आणि खरं तर आपण उभं राहतो किंवा बसतो अशा वेळेला तुमचा मणका पण तितकाच तंदुरुस्त असायला हवा. खरंय खरंय. मला वाटतं ह्याच्यातच दुसरी मुवमेंट इथे जेव्हा हा पाय आपण मागणं उचलतो ते मग पूर्ण हे आहे का? क्या बात आहे. दोन्ही हाताने आणि खाली जायचं. आपण दुसऱ्या पायाचं पूर्ण केलेलं नाहीये, तेही हो. करूया. या शोच्या निमित्ताने असं छान वाऱ्यात बसून करता हो, येतं ऍक्च्युली योगासन. खरंच. नाहीतर बंद रूम्स मध्ये युजली होतं. हे झालं. आता हे खूप काही एक बेसिक आहे जे मी करतो. दुसरं अजून एक आहे जे मी जसं म्हणतोय की वर्कआउट करत असताना आत्ता फॉर एक्झाम्पल आता हेच आपण जे असं बसतो ते डिरेक्टली वज्रासनात जातो. जसं सगळ्यांचे फेवरेट आसन आवडतं आसन कोणतं तर प्रत्येक जण असं म्हणतात शवासन आणि वज्रासन, कारण काय सगळ्यात सोपं आहे. हो. पण तेही तेवढेच बेनिफिशियल आहेत. म्हणजे इव्हन वज्रासन हे कधी म्हणजे इट्स गुड फॉर डायजेशन. तर त्यामुळे जेवणानंतर रात्री झोपायच्या आधी वगैरे जेव्हा गप्पा मारत बसलो ऑटोमॅटिकली याच्यात बसायला इट्स एनी टाइम बेटर. ॲक्च्युली आणि जेवताना वज्रासनात बसणं किंवा जेवणानंतर बसणं यामागचं कारण असं असतं की ज्यावेळेला तुमचे पाय फोल्ड असतात त्यावेळेला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं. राईट. त्यामुळे
डायजेशनला प्रॉब्लेम होत नाही. बरोबर, म्हणून बरोबर. वज्रासन हे केव्हाही चांगलं, किंवा Right. जेवताना मांडी घालून बसा असं आपले Exactly, आजी जे सांगते सांगितलं आपल्याला जायचं. नेहमी. हो, हो. आणि जमिनीवर बसा. राईट, ही बरोबर. त्यामागची कारणं आहेत की बरोबर. तुमचं जेवण व्यवस्थित पचलं पाहिजे, म्हणून तुम्ही मांडी घालून बसा किंवा वज्रासनात बसा. Right. किंवा मला वाटतं आपल्या आजी अशा बसायच्या जेवताना. हो हो हो, दोन्ही बरोबर. पाय फोल्ड असायचे, हा पाय पोटावर पोटावर असायचा, असायचं. त्यामुळे जेवण पचायचं. हो. हम्म. आता नेक्स्ट मला वाटतं आपण चक्रासन करूया. प्रत्येकाला ॲज यू राईटली सेड, कारण की आपल्या बॉडीचे लिमिटेशन्स असं म्हणणार नाही, पण कुठे काही पूल असेल, जसं काही आसनं असेल की एक्स्ट्रीम गुडघेदुखी असेल तर ते करायचे नाही आहेत, तर असे सगळे रिस्ट पेन असेल तर ते करायचे नाहीत. तर हे तुमची बॉडी तुम्हाला सांगते. तुम्ही उगाच चॅलेंज म्हणून करण्यात काही अर्थ नाही आहे की आणि त्या मोमेंटला सुद्धा असतं. कधीतरी एखादं आसन करत असताना अचानक जाणवतं की आज इकडे हे फार ह्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे, तर स्ट्रेंथ आपली कमी कमी पडते. तिथे. तर त्याने काहीतरी इंजुरी असू शकते, काहीतरी तो स्ट्रेस पेन असू शकतं. तर त्याला एक्झॅजरेट करण्याची गरज नाही आहे, अनलेस तुमच्याकडे प्रॉपर गायडन्स आहे, योग गुरु आहे जे तुम्हाला तरी करायला सांगतात, तर गोष्ट वेगळी आहे. पण योगाचा मेनच मला बेनिफिट वाटतो इज कम्युनिकेटिंग विथ युअर बॉडी. तर चक्रासन करूया. तुझं चक्रासन आणि माझं सेतुबंधासन. अच्छा, मग एकत्र करायचं आहे सेतुबंधासन आधी का नको, तू चक्रासन कर. ओके. योगासनं करताना ज्यावेळेला आपण झोपतो त्यावेळेला उठताना कधी डाव्या किंवा उजव्या बाजूने उठायला पाहिजे. ते माझं चुकलेलं आहे. बरोबर आहे. चुकलेलं आहे नाही, हो हो, पण कायम. आपल्याला जे कम्फर्टेबल वाटतं ते आपण करतो. बरोबर, राईट. पण अशीच यू सो राईट, कारण की अशाच गोष्टीने अचानक इंजुरी होऊ शकते. कारण काय त्या ह्याच्यातनं येणं, मग ॲटलिस्ट की त्या मोमेंटमध्ये आधी थांबणं आणि मग उठणं, पण तरी कायमच म्हणजे योगासन किंवा काय असो, हे मीही ऐकलंय की काय उठताना डायरेक्ट तुम्ही असं उठू नये. आणि चक्रासन केल्याने मला असं वाटतं हातांची रेस्ट मुवमेंट आपली हो. प्रॉपर होते. त्याचबरोबर हार्ट चक्र ओपन होतं, खूप जास्त तुम्ही रिसेप्टिव्ह होता. जसं इवन काय म्हणतो आपण, म्हणजे ओव्हरऑलच मूलाधार एक एक चक्रांचे सगळे त्या ह्याने सात चक्र, आहेत की तुमचं क्रिएटिव्ह हे ऍक्टिव्ह होणं किंवा ग्रॉइन एरिया ऍक्टिव्ह, हे सगळं ज्या ह्याने त्या चक्राच्या ह्याने जसं हे असतं त्याच्यात त्या आसनांचं सुद्धा इन्क्लुजन आहेच. त्यामुळे तसंच, पण हा तो स्ट्रेच प्रॉपर जाणवतो की तुम्ही एक हार्ट तो ओपन येणं, तो स्ट्रेच अख्खा येणं, स्पाईनवरती तर येतोच, पण हे ओपन होणं, तुम्ही ऑटोमॅटिकली जास्त कॉन्फिडंट फील होतो म्हणजे. आणि त्याचबरोबर रिसेप्टिव्ह असतं लोकांची, पण लोकांच्या बद्दलचा एक वेगळा ॲक्सेप्टन्स येतो असं मला वाटतं. जे युजलीच आपण जेव्हा बंद आणि याच्यात असतो आपण थोडे असं असतो, पण पोस्चर प्रॉपर होणं, कॉन्फिडन्सचं वाटणं की ऑटोमॅटिकली एक चेस्ट जेव्हा तुमची अशी असते त्यामुळे तुम्ही मोर रिसेप्टिव्ह असता की या अशा आहे. तर मला वाटतं हे काही ऑटोमॅटिक बेनिफिट्स हे वाटतात. जसं आजकाल मला वाटतं पोस्ट पॅन्डेमिक तर खूप जास्त अँझायटी, डिप्रेशन हे प्रत्येकजण कंप्लेन करतो आणि मला वाटतं प्रत्येकजण आपण खूप वेगळ्या फेजेसमधनं चालू आहोत. अँझायटी कुठेतरी तेव्हा होते जेव्हा आपण पुढचा खूप विचार करतो, तर सध्या खूप जण अँझायटीमध्ये जास्त असतात. कारण आणि त्याचबरोबर डिप्रेशन, कारण की आपण आपले लॉसेस पाहिलेत, कोणाचे फायनान्शियल लॉसेस असो, कोणाचे वैयक्तिक असो, आपण आपल्या फॅमिली मेंबर्सना मिस केलेलं आहे, गमावलेलं आहे कोरोनाच्या काळात. तर त्यामुळे त्या पास्टमध्ये राहणं किंवा त्या इन्सिडन्सेसमुळे आपण डिप्रेशनमध्ये पण असतो किंवा पुढे काय होणार आहे, परत हे आलं तर काय, हे सगळ्यांनी आपण अँझायटीमध्ये सुद्धा असतो. आणि या दोन्हीला क्युअर करण्यासाठी योगासनं कुठेतरी हेल्प करतात. कारण जिम वगैरे जरी म्हटलं तेही एक प्रकारचं मेडिटेशन आहे. कारण काय, जसं योगासनामध्ये राहण्यासाठी तुम्ही तिथे असणं गरजेचं आहे, तसंच जिमचं कुठलाही वर्कआउट करताना सुद्धा, म्हणजे आज अचानक चेस्ट वर्कआउट करायला गेलो आणि लक्ष नाही आणि मी करायला गेलो तर इंजुरी होणार आहे. तो ब्रीदिंग तिकडे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तसंच मग तुम्ही दुसरं पण एक जे मार्शल आर्टचे फॉर्म्स असतात त्याच्यातही हे सगळंच आहे की ब्रीदिंग खूप महत्त्वाचं आहे, तिथे असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तिथे असणं म्हणजे बेसिकली काय की पुढचं काय होणार आहे तेही विसरा, मागचंही विसरा, जस्ट बी इन द मोमेंट. आणि ते कुठेतरी योगा तुम्हाला शिकवतं की आत्ता इकडे राहा, बाकी सगळं त्या मोमेंटला सगळं थांबलेलं आहे आणि तुम्ही जस्ट आय एम देअर, बाकी कशाला अर्थ नाही, आत्ता या क्षणाला अर्थ. तर हा कुठेतरी बेनिफिट म्हणून इट ऑटोमॅटिकली क्युअर्स किंवा इट गिव्ज अस द स्ट्रेंथ, आपल्याला ती स्ट्रेंथ मिळते अँझायटी आणि डिप्रेशन ओव्हरकम करण्यासाठी. आणि चक्रासनचा आणखी एक फायदा असा आहे, आता पॅन्डेमिकमध्ये तर खूप जणांनी घरी योगासनं केली आणि ज्यांना चक्रासन येत असेल त्यांना लक्षात येत असेल की ज्यावेळेला आपण हात मागे घेतो
तुमचं चेस्ट ओपन होतं, तुमच्या लंग्सला प्रॉपर Yes, ऑक्सिजन मिळतो. इनहेल करता येतो. Absolutely, absolutely. त्यामुळे अशा लोकांना मला वाटतं त्रास झाला नाही फारसा Right, कोविड. बरोबर. इव्हन ब्लड सर्क्युलेशन सगळ्याच ह्यानी, म्हणजे अगदीच आपल्याला शीर्षासन किंवा हँडस्टँड जे आपण म्हणतो ते जरी जमत नसेल, चक्रासनामध्ये सुद्धा डोकं मागे गेल्यामुळे रक्तस्राव कुठेतरी मेंदूकडे, डोक्याकडे हा जातोच आहे. तर त्यामुळे त्याचाही बेनिफिट होतो. ते झाल्यानंतर जो एक लिटरली एक एनर्जी मिळाल्यासारखं होतं, एक फ्रेशनेस. तू चक्रासन केलं, मला वाटतं आता 20-30 सेकंड्स केलं असेल, पण तुझा फेस पूर्ण गुलाबी झाला, डोळे लाल झाले, ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर व्हायला लागलं, ते लक्षात येतं आपल्याला. आता त्याच्यातले सुद्धा खरं सांगू तर मला या निमित्ताने हेच सांगायचं, म्हणजे कुठेतरी आज फिटनेस आणि योगा हे एकत्र आणण्यामागचं कारण हेच की बरेच जण जिम वगैरे करतात, पण ह्याची सुरुवात केली तर आपल्यालाच तो इंटरेस्ट येत जातो आणि त्याच्या पुढे अजून त्याच्यात जसं मलाही अजून पुढे भरपूर शिकायचं. म्हणजे मी खरं सांगेन तर मला बेसिक ही आसनं माहिती आहेत आणि बॉडीची फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे ही जमत आहेत, पण यातलंच जर शिकलो तर आपण अजून किती काय काय अनलॉक करू शकतो. हे म्हणजे लिमिटलेस आहे गोष्टी, असं मला वाटतं. तर त्यामुळे अजून मलाही शिकायचं आहे. आपण आता पटकन एक पद शीर्षासन करूया. ह्याच्यात सुद्धा मुवमेंट्स आहेत. आधी हाच पाय जवळ येत नसेल तर ह्याला इकडे जवळ घेऊन लहान बाळाचं तो हा पाय फोल्ड करूनही असतं, पण ह्याच्यात ती एक मुवमेंट, कारण काय वॉर्म होणं प्रत्येक हे मसल हे गरजेचं आहे. आता माझं एवढंच होतं, सोडून असं होत नाहीये, त्याच्यामुळे मी इकडेच थांबलोय. नाही तर मग हात सोडून सुद्धा आपण करू शकतो, जोडून. माझा इथपर्यंतच जातोय ते हे खूप जणांना सरप्राइजिंग वाटतं की हे कसं होतं एवढा वर्कआउटवालं हे, कारण की हे रेग्युलर ह्यांनी करत असल्यामुळे ऑटोमॅटिकली होतं. प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतात. आज तू जसं म्हणालीस की माझा इथपर्यंतच पाय जातोय, पण माझा इथे गेला आणि मी पुढे जर शिकत नसेल तर मी तिथेच थांबलो. ह्याच्यात तेही असतं की दोन्ही पाय मागे जाऊ शकतात. तर जर माझा जातोय हा दुसरा पाय आणि हे पण एकत्र जातो. मध्ये मी एकदा ट्राय केलं होतं, की योग गुरु होते, त्यांनी मला जस्ट दाखवलं की करू शकतोस, आणि म्हटलं नाही हे जमणार नाही, पण जमलं त्या मोमेंटला. फक्त ते बरोबर होते. तर असं ते प्रत्येक गोष्टीचं जर छोटं आपल्याला येत असेल त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. ते प्रत्येकाची लेवल वेगळी, म्हणजे एक दुसऱ्याशी कम्पीट करून काहीच नाही. आपण स्वतःशी कम्पीट आणि स्वतःशी कम्पीट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा दुसरा पाय लगेच ट्राय करतोय. तर यात सुद्धा काही जणांचे हात बाहेर राहतात आणि काहींचा आता मला पण एक्झॅक्ट की नॉर्म्स वाईज की हे असं असणं गरजेचं आहे असं हे मला माहिती नाही आहे. कारण काय जेव्हा मी एकदा शिकलो तेव्हा मला सांगितलं होतं की हात बाहेर ठेवून करा, पण ते माझं होत नव्हतं. मला हात आत ठेवून, तर मला एक्झॅक्टली म्हणून मी म्हणतोय की ॲक्च्युअल हे कसं आहे ते माहिती नाही, पण हे होतं आणि ते केल्यानंतर मला छान वाटतं. मला स्वतःला बरेचसे म्हणजे सगळे आता वर्कआउटच्या नंतरचा जो बॉडीचा स्टिफनेस असतो तो जातो. इनर पीसही एक कुठेतरी कायम जाणवतच. आणि मला वाटतं एक कुठेतरी सगळ्यात फेवरेट आसन सगळ्यांचं आणि सगळ्यात सोपं ते म्हणजे आपण एंडला करणार आहोत. पण जसं मी म्हटलं की हा जिमच्या सुरुवातीला करतोस, तसंच वर्कआउट झाल्यानंतरची आसनं असतात. आता जेव्हा मी जिमला सुरुवात केली होती सगळ्यात आधी जायला, तेव्हा कॅट आणि काय आपलं हे काऊ आणि कॅट पोज ते कायम त्यांच्या स्पाईनसाठी ते महत्त्वाचे असतात. तर आपण ते करून शवासन करणार आहोत. शवासन करण्याआधी एवढंच म्हणेन की म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी ना आपण की कधीतरी योगा करूया, कधीतरी आपणही सुरुवात करूया. आणि खूप आसनं बघून आपल्याला काय जमणार यार, स्ट्रेसमध्ये आपण खूप मोठे गोल स्वतःसाठीच ठेवतो. तर सगळ्यात एकच टिप आणि सगळ्यात महत्त्वाची टिप असं मी म्हणेन की स्वतःसाठीच ठेवताना टार्गेट खूप छोटं ठेवा सुरुवातीला, की रोज मी फक्त 10 मिनिटं योगा करणार आहे. मग तुम्हाला शवासन आवडतं ना तर खरंच शवासन करा. त्यात बेसिक ताडासनाने सुरुवात करा. ती डिसिप्लिन जेव्हा लागते की आठवडाभर मी रोज नुसतं ताडासन केलंय, त्यानंतर मग आपलं बद्धकोनासन केलं जेवढं होतंय आणि मग शवासन केलं, ऑटोमॅटिकली एक आठवड्यानंतर तुम्हाला अजून त्यात काहीतरी ऍड करावं असं वाटणार.
नवीन कोणतं तरी आसन शिकावं असं वाटणार. त्यामुळे ती शिस्त गरजेची आहे. त्यामुळे सुरुवातीला स्वतःसाठी 5 मिनिटं तर 5 मिनिटं, 10 मिनिटं तर 10 मिनिटं या ह्यानी योगा कुठेतरी सुरू करा अँड फील द डिफरन्स. तर हे म्हणतच आता मस्त शवासन करणार आहोत. सो बाय बाय. तू शवासन करायच्या आधी मला पण टिप्स द्यायचे आहेत Oh, काही. yes. एकतर सगळ्यात आधी मला वाटतं जिममध्ये तुला या टिप्स दिल्या असतील किंवा कोविडमध्ये खूप जणांना सवय लागली की यूट्यूबवर बघायची आसनं आणि ती करायची. राईट. तुम्हाला यूट्यूबवर या टिप्स मिळणार नाहीत. कुठलंही आसन करत असताना तुमच्या पोटाच्या ज्या मसल्स आहेत, कोर मसल्स आहेत, त्या तुम्ही टकिन ठेवल्या पाहिजे. Right. त्या तुम्ही लूज ठेवून करायला गेलात तर एनर्जी मिळणार नाही, बरोबर. स्ट्रेंथ राहणार नाही आणि तुम्हाला आसन कुठलंही करता येणार नाही. त्यामुळे जितकं तुम्ही कोर मसल्स टकिन ठेवाल तेवढं तुम्हाला आसन करताना सोपं Absolutely. जाईल आणि तुमचं अर्ध वजन तिथेच कमी झालेलं असेल. बरोबर बरोबर. त्यामुळे त्याचा फायदा होईल. Right. आणि मला वाटतं आम्ही पण आता इतका वेळ आसन करतोय त्यामुळे आम्हाला पण शवासन करायची गरज आहे. एक सांगणं आहे, भूषणला थँक्स म्हणायचं आहे आणि तुम्ही इतका वेळ हा शो बघतात त्यामुळे तुम्हालाही थँक्स म्हणायचं आहे. आणि पुन्हा एकदा जागतिक योग दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून सुद्धा तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आणि या निमित्ताने अजून तुम्ही जर योगासनाला सुरुवात केली नसेल तर हाच तो दिवस सुरुवात करा आत्ता या क्षणापासून. शवासन करूया. मला वाटतं शवासनासाठीच्या पण टिप्स तू सांगायला हव्या. हो. शवासनाचे टिप्स सुवर्णाकडून. शवासन करताना जितकं स्वतःमध्ये राहता येईल, स्वतःशी बोलता येईल तितकं बोलायचा प्रयत्न करा. फायदा होईल त्याचा. आणि ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा ॲट द सेम टाइम. लाल मातीतली कुस्ती म्हणजे